अलौकिक सौंदर्य, निसर्गाचे अलौकिक सौंदर्य. सकाळचे 7:27 झालेले आहेत. मी माझ्या हॉटेलच्या रूममधून हा व्हिडिओ काढत आहे. हलकसा कुठेतरी सूर्याचा प्रकाश पडलेली सोनेरी कडा दिसते हिमालय पर्वतावर. अप्रतिम दृश्य. खरंच भारताला देवाने किती सुंदर निसर्गाची देणगी दिली आहे आणि याला देवभूमी म्हणतात हे मात्र इथे आल्यानंतर पटते. एक मनाला शांतता मिळते, मन प्रसन्न होते, सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त होत जाते. असंही म्हणतात की बद्रीनाथला सगळे संपल्यानंतर यावे, म्हणजे सगळ्या आपण म्हणतो वानप्रस्थाश्रम तो बद्रीनाथला जुन्या काळी केला जायचा. इथे आल्यानंतर मनात कुठली अभिलाषा, इच्छा किंवा देवाजवळ काही मागणे असे आलेच नाही. काल पण संध्याकाळी प्रचंड गर्दी होती देवळामध्ये, पण तरी हे दर्शन अतिशय सुरेख झाले. नकळत मी मागे मागे ढकलले गेले गर्दीतून आणि तिथून मला काही कोणी पुढे ओढली नाही, कारण ओढाओढी पोलिसांची खूप होती. त्यांचा पण नाईलाज होता, कारण 2 दिवस इथल्या पंड्यांनी सांगितले की 2 दिवसापूर्वी अजिबात इथे काहीही गर्दी नव्हती आणि कालपासून इथे प्रचंड गर्दी झालेली आहे. त्यामुळे मंदिरामध्ये नाईलाज असतो. पण मला माहीत नाही, थोडी मी गर्दीमध्ये मागे मागे ढकलत गेले आणि मला देवाचे दर्शन 10-12 सेकंद पण खूप छान झाले. इथे बद्रीनाथाची फक्त शाळीग्रामाची 1.5 फुटाची मूर्ती आहे. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर बद्रीनाथ म्हणल्यानंतर विष्णूची मूर्ती वगैरे येते, तर विष्णूची मूर्ती नाही, शाळीग्राम 1.5 फुटाचे आहेत. त्याला सजवलेले खूप सुंदर आहे. मी व्हिडिओ पण टाकणार आहे कालच्या बाहेरून, कारण आतमधून अजिबात व्हिडिओ शूटिंग करता येत नाही किंवा फोटो काढता येत नाही. मी खालून काढलेला आहे मंदिराचा आणि संध्याकाळ होती, त्यामुळे खूप सुरेख व्हिडिओ काढता आला. मंदिराची देखणी रोषणाई मला व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आली.